पुढची बातमी सुद्धा पावसासंदर्भातच आहे। राज्यात विलंबाने दाखल झालेला मान्सून सुरुवातीच्या काही दिवसात मात्र धुमशान घालणार आहे। पुढील 2 ते 3 दिवसात 25 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। त्याचबरोबर विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यामुळे काही भागांना पावसाचा जोरदार तडाखा बसेल असंही हवामान खात्याचं म्हणणं आहे। याच अनुषंगाने 25 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करतानाच संपूर्ण राज्याला सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। काय स्थिती असणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। रायगड 2 दिवस पावसाचा अलर्ट ज्या जिल्ह्यांना दिला आहे ते जिल्हे कोणते आहेत पहा। रायगड, रत्नागिरी, त्याचबरोबर सिंधुदुर्ग हे किनारपट्टीवरील 3 महत्त्वाचे जिल्हे। याशिवाय उत्तर महाराष्ट्रातला नाशिक जिल्हा जिथे पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे। अहिल्यानगर या जिल्ह्यात सुद्धा पावसाचा अलर्ट आहे। पुण्यातही पावसाचा मोठा अलर्ट आहे। सातारा, सांगली, त्याचबरोबर सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। धाराशिवमध्ये सुद्धा पाऊस जोरदार बरसेल। बीडमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे। लातूर, परभणी, अकोला आणि अमरावती, विदर्भ आणि मराठवाड्यात सुद्धा अलर्ट देण्यात आला आहे। भंडाऱ्यात सुद्धा जोरदार पाऊस कोसळणार आहे, तर बुलढाण्यातही जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। चंद्रपूरमध्ये सुद्धा अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे।